नमस्कार. इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण कांद्याच्या पातीचा एक मस्त खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत. लहान मुलांना रोज खायला काय द्यायचं किंवा आपण नाश्त्यामध्ये भूक लागल्यावरती पटकन काय बनवता येईल हे लवकर समजत नाही. त्यासाठीच असे पदार्थ असतील तर लवकर होतातही आणि खूप जास्त पौष्टिकही असतात. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. यानंतर अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. इथे तुम्ही पीठ तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता. बाजरी किंवा नाचणीच्या पिठाऐवजी ज्वारी आणि डाळीचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे. कांद्याची पात घेताना आपल्याला कोवळी आणि बारीकच चिरून घ्यायची आहेत. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ आणि पाव चमचा ओवा घालून घ्यायचा आहे. हा पदार्थ तुम्ही जर स्वतःसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचाही घालून घेऊ शकता. त्याने हा पदार्थ मस्त चविष्टही बनतो आणि हवा तसा तिखटही बनतो. सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे सगळे पीठ आणि मसाले कांद्याच्या पातीला व्यवस्थित लागले गेले पाहिजे. यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. आता या कांद्याच्या पातीचे मी इथे मस्त खुसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहे. तुम्हाला जर याचे पराठे किंवा धपाटे बनवायचे असेल तर तुम्ही हे पीठ थोडं घट्ट मळून घेऊ शकता. पीठ भिजून झालं की आपल्याला गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तवा थंड असतानाच यावरती तूप घालून घ्यायचं आहे. आता हे तूप तव्यावरती सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि तवा चांगला गरम झाला की आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून त्या पिठामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचं छान असं गरम तव्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापताना आपल्याला हात नेहमी ओला ठेवायचा आहे आणि थोडं जाडसर थालीपीठ थापून घ्यायचं आहे. कारण यामध्ये बाजरी आणि नाचणीचं पीठ घातलेलं असल्यामुळे हे थालीपीठ थोडे जाड असतील तर मस्त खुसखुशीत होतात. आता हे थालीपीठ चांगलं थापून झालं की यावरती आपल्याला छिद्रे करून घ्यायचे आहे. म्हणजे यामध्ये आपण तूप सोडून घेऊ शकतो. या छिद्रांमध्ये सगळीकडे तूप सोडून घ्यायचं आहे आणि थालीपीठाच्या बाजूनेही आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे. तूप सोडून झालं की यावरती झाकण ठेवून आपण 2 मिनिटांसाठी कमी गॅसवरती हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटभर थालीपीठ भाजून झालं की यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ मी लहान मुलांसाठी बनवते आहे. तुपामध्ये थालीपीठ बनवले की मस्त खमंगही बनतात आणि खुसखुशीत बनतात. त्यामुळे लहान मुलांना खायला खूप सोपे जातात. मुलांना रोज खायला काय द्यायचं, सगळे पौष्टिक पदार्थ त्यांच्याकडून खाल्ले गेले पाहिजे किंवा भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. त्यासाठीच असे खुसखुशीत पदार्थ असतील तर मुलं खूप आवडीने खातात. आता तुम्ही ऐकतच असाल की सगळीकडे बोललं जात आहे की मिलेट खायला हवं. तर मिलेट म्हणजेच त्यामध्ये बाजरी, नाचणी आलीच. त्यामुळेच असे पौष्टिक पदार्थ आपण मुलांनाही दिले पाहिजे आणि आपण स्वतःही खाल्ले पाहिजे. तर यासाठी सगळे पौष्टिक पदार्थ खाल्ले जावे आणि सगळ्या पौष्टिक भाज्या खाल्ल्या जाव्यात म्हणून मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. तर तुम्ही इझी टेस्टी रेसिपीजवरती जर नवीन असाल तर इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन येणाऱ्या सर्व सोप्या आणि पौष्टिक रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशा प्रकारच्या कुठल्याही सोप्या रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तर या पद्धतीने मी सगळे थालीपीठ करून घेतलेले आहे आणि तुम्ही हे थालीपीठ बघू शकता, मस्त खुसखुशीत दिसत आहेत. आता हे मस्त खमंग खुसखुशीत थालीपीठ मुलांना खायला द्यायचे कसे, तर दुपारी किंवा सकाळी देत असाल तर दह्यासोबत द्यायचे आणि रात्रीच्या वेळेस देत असाल तर गूळ आणि तुपासोबत द्यायचे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि इझी टेस्टी रेसिपीजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.